नमस्कार, मी गौरी आणि प्राईम टाइम महाराष्ट्रामध्ये तुमचं स्वागत। विरोधकांचा सत्याचा मोर्चा आता थोड्याच वेळामध्ये सुरू होतोय आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या फायर ब्रँड नेत्या सक्षणा सलगर ताई। ताई, तुम्ही सुद्धा या मोर्चामध्ये सहभागी होताय, काय भूमिका मांडताय, काय भूमिकेनं या संबंध महाराष्ट्राला माहिती आहे की 2019 असेल 2024 असेल ज्या पद्धतीच्या निवडणुका मोदीजींच्या काळामध्ये झालेल्या आहेत आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीचा थैथयाट आणि जे काही धांगडधिंगा चालू आहे, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया ही आता स्वायत्त संस्थाच राहिलेली नाही, ती कुणाची तरी पाळीव संस्था झाली की काय असं सगळ्या महाराष्ट्राला देशाला वाटतंय। त्याचं कारण आहे लोकसभेमध्ये एक वेगळे रिझल्ट, विधानसभेमध्ये एक वेगळे रिझल्ट आणि मतांची चोरी। आतापर्यंत आपण पाकिटमार बघितली होती, पण मत चोरी करणारे लोक हे या भारतीय जनता पार्टीने दाखवून दिलेले आहेत। अव्वाच्या सव्वा वोटर्स, एका घरामध्ये 200 वोटर्स। आमच्या शिरूरमध्ये अशोक बापू पवार जे लढले पुणे जिल्ह्यामध्ये, त्यांनी सांगितलं की एका कुटुंबात 180 लोक, ते 180 लोक आले कुठून? कोणाचा पत्ता शौचालय, कोणाचा पत्ता बस स्टँड। व्हॉट इज दिस नॉनसेन्स? हा जो भोंगळ कारभार चाललाय त्याला वाचा फोडण्यासाठी महाविकास आघाडीच्या वतीने हा सत्याचा मोर्चा काढलेला आहे। आम्ही सत्तेसाठी नाही तर सत्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरलेत। मग शेतकरी असेल, मजूर असेल, विद्यार्थी असेल, महिला भगिनी असेल, या सगळ्यांच्यासाठी। आणि महत्त्वाचं म्हणजे या लोकशाहीचा प्राण, लोकांचा जो प्राण आहे, या देशाची लोकशाही, ती लोकशाही वाचवण्यासाठी हा मोर्चा। आपण प्रश्न निवडणूक आयोगाला विचारतोय, पण उत्तर सत्ताधारी पक्षांकडून आणि नेत्यांकडून येतात, याकडे आपण कसं पाहता? मगाशी मी आपल्याला सांगितलं की इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया असेल, हे कोणाचा तर पाळीव प्राणी झालेला आहे, त्यामुळे उत्तर मालक देतात। पाळीव प्राण्याला भुंक म्हणलं की भुंकतात, असं काहीतरी प्रकार झालाय। सांगताना सुद्धा आम्हाला दुःख होतंय, आम्हाला फार अभिमान नाही वाटत, परंतु ही लोकशाहीची गळचिपी आहे, संविधानाची गळचिपी आहे। संविधान सुद्धा कुठेतरी गुंडाळण्याचा प्रयत्न या भारतीय जनता पार्टीकडून होताना दिसतो। या महाराष्ट्रामध्ये सगळ्या संस्था त्यांनी ताब्यात घेऊन पाळीव प्राण्या त्यांचा वापर चालू आहे, गोठ्यात बांधल्यासारख्या त्या वागतात। ईडी, तुमचं इन्कम टॅक्स, तुमचं इलेक्शन कमिशन, अरे काय चाललंय? एवढे राहुलजींनी पत्रकार परिषदेत डेटा देऊन सुद्धा इलेक्शन कमिशनचे चेअरपर्सन म्हणतात की ह्याचं उत्तर आम्ही असं देऊ, तुम्ही गप्प काय? त्याच्या आधी भारतीय जनता पार्टी बोलते, ह्याचा अर्थ उघड आहे। ताकाला जाऊन भांडे लपवण्याचा अर्थ नाही। यांनी संगणमताने ही चोरी केलेली आहे, या चोरांना गजाआड करा, ही आमची मागणी आहे। अगदी शेवटचा प्रश्न ताई, या निवडणुका पुढे ढकलण्यासंदर्भामधली भूमिका या मोर्चाच्या माध्यमातून मांडली जाते आहे, पण अनेक वर्षांपासून या निवडणुका खोळंबलेल्या आहेत। आता जे वातावरण विरोधकांचं तयार झालेलं आहे एक ताकदीचं, जर आणखी पुढे निवडणुका ढकलल्या गेल्या तर त्याचा कुठेतरी तोटा विरोधकांनाच होईल असं वाटत नाही का? मला तुम्हाला सांगायचं, मी स्वतः 2 वेळा जिल्हा परिषद लढवलेली आहे, मी जिल्हा परिषद मध्ये काम केलंय। हा सगळा कारभार सुरू कोणी केला? हा कारभार भारतीय जनता पार्टी आणि त्यांचे चेले चपाटे, जे त्यांच्या मांडीला मांडी लावून खोके घेऊन बसलेले लोक आहेत ना, त्यांनी सुरू केला। 2017ला जी जिल्हा परिषदची निवडणूक झाली, ज्या नगरपालिकेच्या निवडणूक झाल्या, त्याच्यानंतर निवडणुका नाही झाल्या, त्याच्यामध्ये परत ओबीसींचं आरक्षण हटवण्याचा कार्यक्रम या दळबद्री सरकारने केला। स्टे आणण्याचा कार्यक्रम यांच्या सरकारमध्ये झाला। राज्य सरकार कोणाचं होतं? देवेंद्रजी सीएम असताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावून खोटी नाटी याचिका केली आणि ओबीसींचं आरक्षण धक्क्यात आणलं, परंतु माननीय सुप्रीम कोर्टाने ओबीसींच्या बाजूने निर्णय दिला, तो निर्णय झाला। आता निवडणुका लागतायत, परंतु त्यांना दिसतंय की महाराष्ट्रामध्ये मजूर असेल, शेतकरी असेल, महिला असतील, विद्यार्थी असेल, कोणी यांच्या बाजूने नाहीये, यांच्या विरोधातलं वातावरण आहे, यांना तोटा होणार हे लक्षात घेऊन त्यांनी हे नरेटिव्ह सेट केले की आम्ही घाबरलेलो नाहीत, अरे जो कर नाही तो डर कशाला। आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, काँग्रेस असेल, उद्धव साहेबांचा पक्ष असेल, राज साहेबांचा पक्ष असेल, हे निधड्या छातीने लढणारे लोक आहेत, भिडणारे लोक आहेत। असे लपून छपून पाळीव प्राणी वापरून, असे ईडीबीडीचा वापर करून आम्ही इलेक्शन लढवत नाहीत, आणि हा कारभार भारतीय जनता पार्टीने केलाय, म्हणून उत्तर त्यांना विचारलं पाहिजे। मोर्चा आता थोड्याच वेळामध्ये सुरू होतोय आणि आपल्यासोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे। सर, काय सांगाल भूमिका? लढाई आहे, सुरुवात केली आहे ती महाराष्ट्राने केली आहे। या महाराष्ट्राच्या भूमीतून आता देशाच्या क्रांती होईल आणि ही निवडणूक कशा प्रकारे लोकशाहीला घातक आहे याची लढाई पहिली होईल। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून त्यांच्या कार्यकर्त्यांना विविध भागांमध्ये मतदार याद्यांमधील घोळ हे तपासण्याचे आदेश देण्यात आले, तशा पद्धतीचे आदेश पक्षाकडून देण्यात आलेत का आणि काय? सर्वीकडे आपण आदेश दिले, पुरावे दिलेले आहेत। निवडणूक आयोगाने स्वतः आता मान्य केलेलं आहे की दुबार नावं ज्यांची असेल त्यांना आम्ही चॉईस देऊ। त्यांनी कुठेतरी अफिडेव्हिट करून सांगायचं मी कुठे मतदान करणार आहे, याचा अर्थ त्यांनी मान्य केलेला आहे की 2 बोगस नावं वगैरे झाले। बरं, आम्ही पुरावा सकट दिलेला आहे।
आमच्या रोहित पवार आता केस दाखल केली. दाखल करताना त्यांनी सांगितलं तुम्ही आता बोगस वोटिंग कसं केलंय, पण आम्ही खरं दाखवलं तर निवडणूक आयोगावरच केस टाकली पाहिजे ना, असं आमची मागणी आहे. सत्ताधाऱ्यांकडून असा आरोप होतो की विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांच्या वेळेला ही जाग का नाही आली, आता स्थानिकच्या वेळेलाच का? लोकसभेला झालं नव्हतं, विधानसभेला मोठ्या प्रमाणात बोगस वोटिंग झालेलं आहे, ईव्हीएम मशीन हॅक झालेले आहे, सगळं आहे. त्याच्यावर तेच यादी घेऊन आता ही निवडणूक होते, त्याला आमचा विरोध आहे. उत्तर सत्ताधाऱ्यांकडून का दिली जातात? निवडणूक आयोगासाठी प्रश्न आहेत आणि यात खरं तर त्यांचा सुद्धा सहभाग व्हावा अशी आपल्याकडून तशी मागणी करण्यात आली होती की तुम्ही सामील व्हा. आणि आता जर ह्या मोर्चाची दखल घेतली नाही तर आंदोलन अजून तीव्र होईल. सत्तारूढ पक्ष येऊ नये ते तर आता भाजप निवडणूक आयोगाचे प्रवक्ते झालेले आहेत, याचा अर्थ दोघांचं मिळून सर्व चाललेलं आहे, त्याचा आम्ही विरोध करणार. सर, आपली ताकद दिसते आहे पण काँग्रेसकडून फार लोक इथे दिसत नाहीयेत, कार्यकर्ते सुद्धा नाहीयेत त्याबद्दल. नाही, आता या लढाईला सुरुवात आहे, सुरुवात कशी होईल हे येणारा काळ सांगेल. खूप खूप धन्यवाद सर. कार्यकर्ते आपल्याला पाहायला मिळतात, महिला नेता आहेत. ताई बोला, काय म्हणता? मी पनवेल विधानसभेमध्ये ह्या वेळेस विधानसभेला उभी होते तर आमच्याकडे जवळपास 85,211 हे दुबार मतदान झालेलं आहे. आमच्याकडे पुरावा सुद्धा आहे. पनवेल विधानसभेमध्ये जवळपास पनवेल आणि उरणमध्ये 25,811 हे दुबार मतदान आहे. त्याच प्रकारे पनवेल बेलापूरमध्ये 16,000 दुबार मतदार आहे आणि पनवेल मध्ये स्वतःच 11,500 लोकांनी डबल वोटिंग केलेलं आहे एका दिवशी. तर इतकी मोठी आकडेवारी असताना हा महाराष्ट्रामध्ये महाघोटाळा झालेला आहे. ह्याच्यावर निवडणूक आयोग जर दखल घेत नसेल तर आम्ही निवडणूक होऊन देणार नाही. या निवडणुका गेल्या अनेक वर्षांपासून पुढे ढकलल्या जात आहेत, आणखी पुढे ढकलल्या जाणं ही खरोखरच योग्य गोष्ट आहे का? निवडणूक आयोगाकडे प्रचंड मोठी यंत्रणा आहे, त्यामुळे 5 ते 6 महिन्यांचा अवधी लागण्याची गरज नाहीये. काही थोड्या दिवसांच्या अल्टिमेटम वरती सुद्धा हे काम होऊ शकतं. तर कशा पद्धतीने याची मागणी केली जाते? निवडणूक पुढे ढकलावी अशी आमची अपेक्षा नाहीये, पण निवडणूक प्रक्रिया ही पारदर्शक असली पाहिजे. जर इतका मोठा महाघोटाळा असेल तर आपण हा घोटाळा आधी सरळ करावा आणि मग निवडणूक घ्यावी, आमचा काही आक्षेप नाहीये. पण हा घोटाळा तुम्ही बाहेर काढा का दुबार मतदान असतील, ईव्हीएम मशीनमध्ये घोटाळा असेल तर ही निवडणूक उपयोगाचीच नाहीये. विविध पक्ष एकत्र आलेले पाहायला मिळतात, विरोधकांची ताकद दिसते. काही दिवसांपूर्वीपर्यंत विरोधक नाहीत असं साधारणतः चित्र सत्ताधाऱ्यांकडून उपस्थित केलं जात होतं. मात्र मनसेपासून काँग्रेसपासून सगळे नेते दिसत आहेत, पण आज काँग्रेस इथे दिसत नाहीये. काय झालंय नेमकं? काँग्रेसचे नेते पण आहेत आज ह्याच्यामध्ये, असं नाही काँग्रेस नाहीये. हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे, ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आहे, काँग्रेस नेते आहेत, शिवसेना मी स्वतः शिवसेनेची आहे आणि मनसे आहे, सर्वजण उपस्थित आहेत आणि हा महाविकास आघाडीचा मोर्चा आहे. धन्यवाद. तर हे होता शिवसेनेच्या नेत्या. सुरुवातीला आपण शशिकांत शिंदे यांच्यासोबत बोललो आणि त्यानंतर आता शिवसेना उभाटा पक्षाच्या काही कार्यकर्त्यांशी आपण बोललो आहोत आणि त्यांची मतं जाणून घेतली आहेत. सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, पदाधिकारी, लोकप्रतिनिधी इथे उपस्थित आहेत, त्यामुळे ज्या ज्या लोकांशी बोलून आपल्याला त्यांची मतं आणि भूमिका जाणून घेता येतील त्या निश्चित आपण जाणून घेत राहणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये नव्या अपडेट्ससह भेटू. आता तुर्तास धन्यवाद. मोर्चाला सुरुवात होतीये.